नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत. एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायचे, म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायची ही गोष्ट. गेल्या आठवड्यातली ही गोष्ट आहे, जी घटना घडलेली आहे शेरूच्या बाबतीत. म्हणजे त्याच वेळेला आम्हाला सांगायचं होतं, पण त्यावेळेस आम्ही ना खूप घाबरलेलो होतो आणि त्याच्यामुळे म्हटलं नको. डिस्टर्ब झालं. हां, थोडंसं घाबरलेलं, मेंटली आम्ही डिस्टर्ब होतो, चिंतेमध्ये काळजीमध्ये सुद्धा होतो आम्ही. आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नाही, आता थोडंसं जरा आपण पण स्टेबल होऊया, सगळं व्यवस्थित होऊ देत, आणि त्याच्यानंतर मग ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते. तर शेरूबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या गुरुवारी आपला व्हिडिओ गेला, आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की शेरूला आपल्या जखमा वगैरे झालेल्या आहेत. तर म्हणजे काय झालं होतं ते सगळं तुम्हाला मी आता सविस्तर सांगते. त्या सगळ्यात आधी पहिला शेरू बघा, आत्ता बघा कुठे झोपलाय तू. त्या बेडच्या खाली कांद्याची टोपले नाही, मागे जाऊन झोपलेला आहे. आणि त्याला जेव्हा ह्या जखमा वगैरे झाल्या ना, ती एक क्लिप मी छोटीशी काढलेली आहे, ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. आता ह्याच्या आधी किंवा नंतरला म्हणजे कुठेतरी जॉईन करते, ती तुम्ही बघा क्लिप. ती जेव्हा त्याला ते झालं ना, तर दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे, सकाळी काढली होती. तर आपल्या शेरूवर म्हणजे कुणालच्या बाबा जास्त प्रमाणात सांगा काय झालं ते. काय झालं मी तो पाठच्या जंगलात गेला तर वाघटाने हमला काय होता, हल्ला केला होता. वाघटाने हल्ला केला त्याच्यावरती. कसं झालं ते पण तुम्हाला सांगते. म्हणजे गुरुवारचा दिवस आणि दुपारी आम्ही सगळेजण इथे ना काम बिम करून असं म्हणजे 4:15ची गोष्ट आहे. शेरू इथे बेडवर झोपला होता, मस्त असा ताणून झोपला होता उलटा. वाघे आपला नेहमीप्रमाणे बाथरूम मध्ये, कुणालच्या बाबा इथे आराम करत होते आणि मी सुद्धा इथे त्यांच्या बाजूला ना माझं एडिटिंगचं काम होतं, ते थोडंसं केलं आणि अशीच जरा एक 10 मिनिटं पडले होते. आणि पक्ष्यांचा आवाज आला. म्हणजे कुणालच्या बाबांना ही गोष्ट माहिती नाही, ते झोपले होते गाढ, मला माहिती आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला मी सविस्तर सांगते. पक्ष्यांचा, रानकोंबड्या ना त्यांचा आवाज आला. आपल्या आंब्याची झाड आहेत तिथे, त्याच्यामुळे वाघे आणि शेरू दोघंजण ते बाहेर गेले त्या पक्ष्यांच्या मागे. म्हणजे असा कसला आवाज आला ना की लगेच ते अगदी गाढ झोपेत जरी असले ना तरी पण ते उठून की नाही धावत पळत सुटतात. तर ते समोरचं बघा झाड आहे ना, आपल्या टॉयलेटच्या बाजूला बघा आंब्याचं झाड आहे ना, तिकडे ते होते दोघंजण. मी उठून बघितलं पण, कारण खूप असा जोरामध्ये आवाज आला पक्ष्यांचा त्याच्यामुळे. आणि मग होते दोघंजण तिथे उभे. त्याच्यामुळे मी पण मग माझ्या कामामध्ये असेच पडून राहिले, म्हणजे एडिटिंग मला चालू होतं. म्हटलं येतील दोघंजण. आणि ते कसे संध्याकाळचे जरा असे बाहेर गेले ना 4-4:30ला, की ते एक राऊंड मारतात आणि घरामध्ये येतात. पण ते 10-15 मिनिटं झाले दोघंजण आलेच नाही. रानात गेला. हा, रानात गेले दोघंजण खेळायला. मागच्या रानामध्ये गेले, मागच्या साईडला. कधी कधी ते पुढच्या साईडला पण जातात, रॉनी आहे ना त्या साईडला पण पुढे जातात. गेलं तर पुढे वस्ती आहे, हा, इकडे रान आहे ना, इकडे जंगल आहे. हा, म्हणजे खेळतात आणि येतात ते. आणि ही घटना घडायच्या आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आमच्या इथे वाघोट बघितला म्हणून जवळ. त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुमच्याशी आता म्हणजे सविस्तर तुम्हाला सांगते. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. तर हे दोघंजण गेले रानामध्ये खेळायला आणि एक 10 मिनिटानंतर, 10 ते 15 मिनिटानंतर वाघ्या आला. आणि माझ्याजवळ तो बसला. आणि शेरू बराच वेळ झाला आला नाही. त्याच्यामुळे मला अशी चिंता वाटायला लागली, हा अजून आला कसा नाही. म्हणजे शेरू आपला जास्त असा लांब राहत नाही, खेळायला गेलं तरी वाघ्या म्हणजे उशिरा येतो घरामध्ये, शेरू मात्र येतो घरी. मी कुणालच्या बाबांना म्हणते पण की शेरू बघा अजून आला नाही आहे म्हणून. आणि म्हणजे मनातल्या मनात आपण बोलतो ना की देवा शेरूला, मी अशी बोलली, मी देवाचं नाव पण घेतलं की शेरूला लवकर घरी येऊ देत म्हणून. असं म्हणजे कुठेतरी मनामध्ये अशी भीती असं थोडंसं असं वाटलं मला. आणि साधारण अर्धा तासानंतर आला ना तो. म्हणजे आम्ही शोधायला जाणार आणि अर्ध्या तासाने आला तो. मी इथेच बसले होते आणि माझं लक्ष गेलं, घाबरलेला, एकदम घाबराघोरा झालेला. वाघ्याला बांधून ठेवलं होतं. वाघ्या उठला, म्हणजे वाघ्याला चावू लागली त्याची, तो उठला आणि असा भुंकायला लागला. तसे मी पण उठले आणि बघितलं तर हा समोर मला दिसला. मी पटकन कुणालच्या बाबांना म्हणजे उठवलं ह्यांना आणि बघितलं मी लांबूनच ना, लाल लाल सगळं असं मानेभोवती दिसतं. म्हणजे लाल लाल काय दिसतं, म्हणजे पटकन असं लक्षात नाही, म्हणजे येत नव्हतं एवढं लक्षात. तो पूर्ण असा घाबरा झालेला तो. आणि मग जवळ जाऊन बघितलं तर रक्त त्याच्या इथे असं मानेभोवती सगळं रक्त होतं. आणि मग एकदम घाबरला, म्हणजे त्याला काय सुचत, एकदम कावरावरा झाला तो. एकदम कसा झाला होता ना, एकदम म्हणजे आपला आता ते ऍक्टिव्ह आहेत म्हणून तो जीव वाचून आला. हा, खूपच एकदम शॉक मध्ये एकदम तसा तो झाला होता. त्याला काही सुचत नव्हतं. त्याला ना आम्ही पाणी वगैरे दिलं प्यायला, पाणी पण तो पित नव्हता, एवढा तो एकदम हे झाला होता. म्हणजे ते नरडं पकडलं होतं, पाणी तर जायला पाहिजे. नाही, पण आपल्याला काय माहितच नाही ना, आम्हाला काय एवढा अंदाज नाही की त्याला असं हे झालेलं असेल म्हणून. त्याच्यामुळे आम्ही पण त्याला असं घेतलं घरामध्ये, त्याला बांधून ठेवलं, थोडं त्याला असं रिलॅक्स केलं. तरी पण तो तसाच एकदम शॉकमध्ये गेलेला. आणि त्याच्यानंतर मग त्याला मग घरामध्ये घेतलं आणि मग आम्ही एक राऊंड मारायला बाहेर गेलो. आणि कुठेतरी आमच्या मनामध्ये शंका आली आणि मग बाहेर गेल्यानंतर डॉक्टरांना फोन लावला
की डॉक्टर असं असं म्हणजे आम्हाला असं डाऊट वाटतंय तर तुम्ही याल का. तर डॉक्टर म्हणाले की दुसऱ्या दिवशी सकाळी येतो म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी डॉक्टर आले काहीतरी अंदाजे 12च्या दरम्यान. आणि हा तोपर्यंत त्याची मनस्थिती मी सांगते शेरूची आपल्या एकदम घाबरलेला. तो जेवला पण नाही रात्री, झोपलेला पण नाही. म्हणजे तो इतका तो हे झाला होता ना, म्हणजे बघितलं ना कसा बसलेला. त्याचा एक छोटीशी क्लिप मी काढली, त्यात तुम्ही बघा. पूर्ण अशी सूज, पूर्ण अशी मान त्याचा सुजलेली, गळ्याला पूर्ण पकडलेला नस बीस पकडली होती ना ती. तो आपल्या ताकदीने आला, म्हणजे ऍक्टिव्ह आहे म्हणून तो आला, नाहीतर आला नाही येऊ शकला नसता. वाचून नसता, कसा हा. आला तो, ऍक्टिव्ह आहे म्हणून ते आले. देवाची कृपा म्हणून वाचला आपला शेरू. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले आणि कन्फर्म नव्हती ना ही गोष्ट, त्याच्यामुळे आम्हाला पण थोडी शंका होती. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले, डॉक्टरने त्याला चेक केलं आणि मग डॉक्टरांनी कन्फर्म सांगितलं की याला वाघुटनी म्हणजे पकडलंय त्याला. आणि तो वाचला, ही गोष्ट खूप मोठी असे डॉक्टरसुद्धा म्हणाले. त्यांनी मग मेडिसिन, इंजेक्शन वगैरे काय काय दिले आणि आता आहे तो एकदम व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. दुसऱ्या दिवशी लगेच ती सूज वगैरे त्याची उतरली. डॉक्टरांना पुन्हा मी दुसऱ्या दिवशी फोन लावला होता. डॉक्टरने 2 इंजेक्शन दिले ना. हां, डॉक्टर म्हणाले की तुम्ही एक फोन करा मला आणि त्याची मनस्थिती कशी आहे, काय आहे ते सगळं सांगा मला. 2 दिवस तो शॉकमध्ये राहणार हे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं घाबरल्यामुळे. आणि दुसऱ्या दिवशी थोडासा जरा तो नॉर्मल झाला. तिसऱ्या दिवशी थोडासा जरा नॉर्मल झाला आणि आत्ता तो एकदम नॉर्मल आहे. म्हणजे पूर्ण त्याला बरा व्हायला साधारण 4 दिवस गेले ना, 4-5 दिवस. दिवसात एकदम चांगला फिट म्हणजे त्या शॉकमधनं, म्हणजे जखमा तर ठीक आहे, जखमा सोडून द्या, पण जो शॉक त्याला बसला होता ना, त्या शॉकमधनं बाहेर यायला 4-5 दिवस त्याला गेले. आणि आत्ता तो कालपासून एकदम नॉर्मल आहे. काल दुपारची गोष्ट सांगते, मी इथे झोपले होते, मध्ये एडिटिंग करता करता झोपलेले आणि एकटीच होते मी इथे वरती. आणि कुणाच्या बाहेर काहीतरी वाटतं काम करत होते आणि तो आला आणि माझ्या कुशीत येऊन झोपला. तेव्हा मी यांना म्हणाले की नाही आता तो नॉर्मल झालाय म्हणून. नाही तर एक 4-5 दिवस तो इतका घाबरलेला होता. म्हणजे त्याच गोष्टीची आम्हाला भीती वाटते की एवढा हा शॉकमध्ये अजिबात तो झोपलेला नाही. 2-3 दिवस रात्रभर तो जागा असायचा. अशी त्याची मनस्थिती होती. पण आहे आता 2 दिवस झाले तो एकदम नॉर्मल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लगेच कुणाल जवाबारी ते वन अधिकारी असतात त्याने कंप्लेंट पण केली ना. हा, वन अधिकारीने कंप्लेंट म्हणजे आधीच झाली होती ना, वाघटाची पिल्लं दिसली होती ना आपल्या इथे. हा, त्याच्यामुळे कंप्लेंट झाली होती. पण पुन्हा त्यांनी पण कंप्लेंट केली आणि त्यांनी सुद्धा 2 दिवस राऊंड मारले होते. 2-3 दिवस कंटिन्यू फिरले. वन अधिकारी येऊन गेले 2-3 दिवस. हा, त्यांनी पण राऊंड वगैरे 3 मारले. दिवस होते, 3 दिवस होते ते आपल्या इथेच होते. 3 दिवस फेऱ्या त्यांच्या होत्या. 3 दिवस होते. आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं की त्याला आता जास्त असं बाहेर वगैरे सोडू नका त्यांनी सांगितलंय. आणि त्यात म्हणजे आम्ही कसं जास्त सोडतच नाही हो, पण ते खेळायच्या ह्याच्यामध्ये ते दोघं जण गेले ना, तर आमचं बरोबर दोघांकडे पण लक्ष असतं. पण ठीक आहे, आपला शेरू बरा आहे, देवाची कृपा, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या अपघातातून तो वाचला शेरू आपला. नाहीतर म्हणजे डॉक्टर जे आम्हाला म्हणालेत ना, त्याच्यावरनं तुम्हाला मी सांगते देवाची कृपा होती, स्वामींची कृपा म्हणून तो. मेन तर आपली ती पोर पण ऍक्टिव्ह आहे, दोघं हुशार पण लय हुशार आहेत. म्हणजे शेरू शेर सारखा तो लढाई करून आलेला आहे तो. भरपूर त्याला लागलं होतं. हे इथं मन एवढं सुजलं होतं. त्याची मानगोटी पकडली होती, त्यातून तो कसा नशिबाने वाटला नाही पूर्ण. अजून पण त्याचा आवाज आहे ना थोडासा, अजून आवाज खुलला नाही, म्हणजे नीट आता अजून थोडासा आवाज त्याचा अजून पण बसलेला आहे. पण आता कसा तो व्यवस्थित नॉर्मल झालेला आहे. खाणं पिणं त्याचं सगळं काही व्यवस्थित आहे. जखमा ज्या होत्या ना त्या पण त्याच्या भरलेल्या आहेत. तरी पण पुन्हा एकदा मी डॉक्टरांना आता एक फोन करणार आहे. आणि म्हणजे डॉक्टर आता कसे जरा 2 दिवसासाठी बाहेर गेले होते, त्याच्यामुळे आता पुन्हा एक आज किंवा उद्यामध्ये फोन एक करणार आहे आणि त्यांना सांगणार की येऊन तुम्ही एकदा बघून जा, म्हणजे आपल्या मनाची की नाही खात्री. तर ही एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करायची होती. तुम्ही बघा आपली फॅमिली आहात, तुमच्यापासून लपवायचं नव्हतं, पण मनस्थिती ती नव्हती आमची. गोष्ट कशी आहे ती, हां लपवायचं काय हां, मनस्थिती आमची त्या मनस्थितीमध्ये आम्ही नव्हतो, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं नाही. आज गुरुवार आहे, गेल्या गुरुवारची गोष्ट, आणि आज पण बघा गुरुवार आहे. म्हणजे एक 8 दिवसांनी तुमच्याशी ही गोष्ट मी शेअर केलेली आहे. तर तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, देवाची कृपा म्हणून आपला शेरू आज व्यवस्थित आहे. आणि काही नाही, आता बरोबर काळजी ठेवायची दोघांची. पण कुठे गेला हा बघा, तुम्हाला मी दाखवते. शेरू बघा तुम्ही, बघा बाबू, ये बाहेर बेटा, ये त्या बघा जखमा तुम्हाला दिसतात मानेच्या खाली. आता सगळ्या जखमा की नाही भरलेल्या आहेत. आता काय नाही, आता नॉर्मल झालाय तो ना बाबू. काल येऊन माझ्या कुशीमध्ये झोपला ना, तेव्हाच मी समजली झाला हा नॉर्मल झाला. कुशीमध्ये झोपलेला, परत उलटे पाय करून झोपतात ना रिलॅक्समध्ये. हो ना बाबू, खाऊ खायच्या, आईस्क्रीम खायच्या, आईस्क्रीम. हो, सगळीजण बघतात तुला. आईस्क्रीम फायटिंग करून आला तू, फायटिंग करून आला. हो,
आहे बाय असतं का. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता इथेच थांबवतोय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.